महामार्गावर 17 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि तिघींना लुटले। पुणे सोलापूर महामार्गावर 2 मुखवटाधारी दरोडेखोरांनी कारमधील 4 महिलांवर हल्ला करत 17 वर्षीय मुलीवर चाकूच्या धाकाने बलात्कार केला आणि तिघींना लुटले। हल्लेखोरांनी प्रवाशांवर मिरची पूड फेकली आणि चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी 8 पथके आणि 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तपास सुरू केला आहे। स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा विविध पुराव्यांचा आढावा घेत आहेत। ब्रिटानिया कंपनीला आणि चर्च गेट मधील केमिस्टला ग्राहकांच्या तक्रारीवर मोठा दणका बसला आहे। साऊथ मुंबई ग्राहक तक्रार निवारण आयोगाने गुड डे बिस्किटमध्ये जिवंत आळी सापडल्याप्रकरणी दोघांवर एकूण 1.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। मालाडमधील 34 वर्षीय आयटी प्रोफेशनल महिलेला 2019 मध्ये हे बिस्किट खाल्ल्यानंतर तब्येतीचा त्रास झाला होता। त्यानंतर त्यांनी ही तक्रार दाखल केली होती। बोईंग मध्ये शेवटचे मेसेज लिहायला गेले प्रवासी। जपानमध्ये बोईंग 737 विमानाने अजून एक भीषण अनुभव दिला। शांघायहून टोकियोला जाणाऱ्या या विमानात उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाला आणि ते थेट 26,000 फूट खाली कोसळू लागलं। अनेक प्रवाशांना वाटलं आता शेवटची वेळ आली। काहींनी तर शेवटचा मेसेज लिहायला सुरुवातही केली। सुदैवानं वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमानाचं नियंत्रण मिळवलं आणि सुरक्षित लँडिंग केलं। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा बोईंग विमानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मैत्रीणच बनली राक्षसी, ऍसिड हल्ल्यात श्रद्धा गंभीर। 21 वर्षीय श्रद्धा दास हिला तिच्याच बालमैत्रिणीकडून ऍसिड हल्ल्याचा सामना करावा लागला असून तिची प्रकृती गंभीर आहे। पोलिसांच्या माहितीनुसार इशिता साहू हिने एका वादानंतर श्रद्धावर ऍसिड फेकलं। या घटनेमागे श्रद्धाच्या शैक्षणिक यशावरील असूया आणि वैयक्तिक प्रगतीमुळे निर्माण झालेल्या तणावाचं वातावरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। दोघी अनेक वर्षांपासून जवळच्या मैत्रिणी होत्या, पण नात्यात कटुता आली होती। इशिता साहू सध्या फरार असून पोलिसांनी आयपीसी कलम 326B अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। इन्फोसिसचा कर्मचारी की छुपा कॅमेरावाला। इन्फोसिस मधील 28 वर्षीय कर्मचारी स्वप्नील नागेश माळी याला बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावरील महिला सहकर्मचाऱ्याच्या टॉयलेटमध्ये गुपचूप व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेला मोबाईलचा रिफ्लेक्शन दिसल्याने प्रकार उघडकीस आला आणि आरोपीला रंगेहात पकडलं गेलं। आतील HR चौकशीमध्ये 30हून अधिक महिलांचे गुप्त व्हिडिओ आढळले। मात्र सुरुवातीला इन्फोसिसने फक्त माफीनामा देत मौन बाळगलं। पीडितेच्या पतीने ऑफिस बाहेर आंदोलन केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आणि आरोपीला काल अटक करण्यात आली। कुत्रा चावला पण दुर्लक्ष केलं, कबड्डीपटूचा जीव गेला। उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये राज्यस्तरीय कबड्डीपटू ब्रजेश सोलंकीचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे। फराना गावचा रहिवासी असलेल्या ब्रजेशला महिन्याभरापूर्वी कुत्र्याचं पिल्लू चावलं होतं। मात्र त्याने अँटीरेबीज इंजेक्शन घेतलं नव्हतं आणि त्याच्या या निष्काळजीपणामुळे त्याचा जीव गेला। मृत्यूपूर्वीच एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ब्रजेश वेदनांनी तडफडताना दिसतोय। ही धक्कादायक घटना खुर्जानगर कोतवाली परिसरात घडली। बालीच्या वाटेवर मृत्यू, KMP फेरी समुद्रात गायब। इंडोनेशियात KMP तनु प्रातात्मा जया फेरी बाली स्ट्रेट मध्ये बुडाली। जहाजात 65 प्रवासी आणि 22 वाहने होती। आतापर्यंत 4 मृत, 23 जण वाचले, 38हून अधिक जण बेपत्ता आहेत। फेरी केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात दुर्घटना घडली। खराब हवामानात शोध मोहीम सुरू आहे। 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 50 वर्षीयाला बेड्या ठोकल्या। खडक पोलिसांनी 16 वर्षीय मतिमंद मुलीवर सार्वजनिक स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार करणाऱ्या 50 वर्षीय श्याम ज्ञानोबा हातागळेला अटक केली। 30 जून रोजी दुपारी मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला आमिष दाखवून अत्याचार केला। पीडितेच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत। तिकीट ट्रॅकिंग तक्रार आता सगळं रेलवन ॲप मध्ये। रेल्वेने रेलवन ॲप लॉन्च केलं असून यात अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिटावर 3% सूट, ट्रेन ट्रॅकिंग, तक्रार निवारण, कॅटरिंग, पुली बुकिंग आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत। IRCTC आरक्षित तिकिटांसाठी सुरूच राहील, पण रेलवन ॲपला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। UTC आणि रेल कनेक्ट लॉगिनही सपोर्टेड असून एमपिन किंवा बायोमेट्रिक लॉगिनची सुविधाही आहे। हक्कांचा मृत्यू, घटस्फोटात पत्नीला काहीच नाही। चीनच्या नव्या घटस्फोट कायद्याने पत्नीला पोटगी मिळण्याचा हक्क नाकारला असून संपत्ती फक्त नोंदणीकृत मालकाच्या नावावर राहील। त्यामुळे पती पत्नीच्या सहभागाच्या तत्वाला धक्का बसला आहे। या कायद्यामुळे महिलांची आर्थिक असुरक्षितता वाढण्याची भीती आहे, ज्यामुळे जागतिक स्तरांवर संताप आणि महिलांच्या हक्कांसाठी तीव्र विरोध होत आहे। स्थानिक न्यायालयांनी या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून चीन सरकारने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही।